आमच्या गाडीला लावायला जागा नाही. तो जर म्हणला टायर लावता आपल्या टायरला आपलेच पॉम्पलेट चिटका, पण त्याच्या इथं चिटकू नका. त्याला पडून द्या तिकडे तसंच, त्याला ते लागून द्या काडी जशी. इथं आपलं पार वाटोळं झालंय. आणि एखाद्या का आपल्या मराठ्याच्या माणसाने गाडीला नाही लावलं ना, त्याला बोलायचंच नाही, दुसरं काहीच नाही करायचं. त्याला हाणायचं नाही, मारायचं नाही. तुम्ही तिसऱ्याच लफडे करतात. मला ते निघले टेन्शन येते. आपल्या विरोधात गेलं तरच त्याला विरोध करा, मग विरोध करू नका ना. अंगावर आला ना मी सोडित नाही, तुम्ही टेन्शन ना घेऊ. कोणी येऊन द्या मग. तो पट्ट्या ठेप्याला आणलाय मी. लोक सांगत 5 किलो वजन कमी झालंय त्याचं. मी त्याला म्हणलं होतं मी येडा आहे, माझ्या नाद नको लागू. त्याला वाटलं बघ धाऊ सांगू, तो शिंगाडा मॉडेल आहे, त्याला लई खिलारी व्हायला शिंगाड लागतं माझ्याकडे यायला. ते मला धावचं आणायला गेलं करकीशीन कुठं नेहमी व्यासाठी लय तराला लागला होता. त्याच्या जवळचे लोक सांगत आमच्या साहेबात 5 किलो वजन कमी झालं. म्हणलं बरं झालं, मग आयुर्वेदिक खात होता तवा नाही झाला, आता झालं बरं झालं. मी सगळ्या दुश्मनी अंगावर घेतला, काळजी करू नका तुम्ही. मी त्यांना नाही मोजत, कारण जात ही मोठी करायची. सध्या तुम्ही मला कुठंच भेटत नाही. तुम्ही 2 जागेवर भेटत सध्या मला. लग्न सप्ते मी बी मग लग्न सप्तेच ठरले तुमच्या मागच. तुम्ही लग्नाला गेलं की व्यासपीठावर मला म्हणजे आशीर्वाद दे. एक तर मला आशीर्वाद देता येत, मला आरक्षणावर बोला सांगत खपा खप बोलवतो मी कधी. मग मी हे सुरू करतो लग्नात सप्त्यात, हे सुरू केलं मी आज. तुम्ही 2 जागेवर भेटता, कारण खरं सांगतो मला येड लागलेलं आहे. माझ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरं मोठे करायचे येड लागलेलं, त्यामुळे मी सोडत नाही. आता यांचा आहे पोळा, उगाच आपल्या अंगात राजकारण घुसून देऊ नका. हे मोठे होते आणि येते पुन्हा केशी करायला मोकळे. मला एक प्रश्न विचारायचा राहतो तुम्हाला लय दिवसात. आपल्यावर केस झाल्यावर आपण कुणाला सांगतो? नेत्याला जवळचं तेवढं सांगा, पोलिसाला मागं घ्यायची. आणि ते नाही ऐकल्यावर वाजलं टंबळलं आपलं. आपण आरक्षण मागतो, निवडून आपणच देतो का तेव्हा आपल्याला नाही देत. शेतकरी काय म्हणतो? कापसाला भाव द्या, सोयाबीन तुरीला भाव द्या. आपल्याकडचा कापूस तुरी गहू संपला त्यालाच भाव येतो का नाही? शेतकरी ऐकले तुम्ही मुंडके फांडके आली का नाही? येतो का भाव त्या टायमाला? परत काय म्हणता तुम्ही? कर्जमाफी करा म्हणता का नाही? त्यांना करतेत कधी आणि मग त्यांना कमी निवडून देता? बोला ना. द्यायचं नाही मग इतकी उमेदवारीचा अर्ज घेऊन काय राहिला तर माझ्याकडे मला तिकीट द्या, मला तिकीट द्या. बधीर करून टाकलं तुम्ही मला. मी तर ओढलो कुंकुण पडो याला फिर्यात लय डेंजर होतो. पाठव बी यायचो ते म्हणा त्यांना झोपा म्हणा, पण झोपेतच बोला. झोपेत कसं काय बोलू? झोपेत बोलू कसं मी? ते म्हणलं त्यांना म्हणा झोपा काय हरकत, नुसतं दार उघडा. मी दारातूनच विचारतो. म्हणलं उघडा वा दार. मग म्हणलं आत येऊ गोशी. म्हणलं ये आता इतक्या जवळ झालाय ना आता काय आला. म्हणलं तेवढं तिकीट मला द्यावं लागणार आहे तुम्हाला. माझ्यावर 3 केस झाल्यात. त्याच्या मागं दुसरा होता तेव्हा मला माझ्यावर 5 आहेत. बरं का खेळ आता हे भयान काम आहे. तुम्हीच त्यांना निवडून देतात. प्रश्न सुटतात का तुमचे? शेतकरी तुम्हीच आहेत, आरक्षण मागणारे तुम्हीच. मग जाऊ द्या ना, तुमचे माणसं जमत नाही का तुम्हाला? मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, जाऊ द्या मराठ्यांचे. धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, जाऊ द्या. गोरगरीब धनगरांचे लोक तिथं 12 बलुतेदारांचे लोक आहेत, जाऊ द्या त्यांचे. मुस्लिम बांधवांचा प्रश्न आहे, जाऊ द्या तिथं. दलित बांधवांचे प्रश्न आहेत, जाऊ द्या तिथं. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? जाऊ द्या तुमचेच. असं काय आहे का की तिथं पॅन्टीवले पांढरे कपडे घातलेलेच पाहिजे? धोत्रावाला नको. धोत्रावाला एका कापक्याच देत असतो, त्याला वाचता येत नसल्यामुळे ते म्हणतो खर्च आहे. मला एका मंत्र्याचा अनुभव आहे, नाव नाही घेत पण सांगतो तुम्हाला. त्यांना जर म्हणलं ना हे काम करून द्या, ते म्हणतो चला बरं. ते जातं सह्या करून घेतं. मग कोणी जर म्हणलं ना त्याच्यावर वेगळंच लिहिलं होतं, अरे ते म्हणतो अर्ज मग घरानं काय लिहिलं होतं मला वाचून. असलेले फटकून काम करीत असते आणि तसे परवडते. अभ्यास करून बोलणारे काम नाही करत. जाऊ द्या, काय अडचण आहे का? असं काय एका दलिताचा तिथं जाऊ नये म्हणून घटनेत तसं काही लिहिलंय का? निवडणूक आयोगात धनगरांचा जाऊ नये, मराठ्यांचा गरीब जाऊ नये, मुस्लिमांचा गरीब जाऊ नये. जाऊन द्या एकदा. समजा पहिल्या दिवशी नाही सापडायचं त्याला, नका सापडा ना. कुठे ते संसद भवन विधान भवन नाही सापडत त्याला. हिंडन इकडे तिकडे उशी सगळे जुनेच हिंडे. ते हिंडला मग काय झालं? प्रश्न सुटतील का नाही?
कापसाचे ऊसाचे कर्जमाफी होईन का नाही? हाला माना नुसत्या आणि हा शिके त्यांना परत माना साहेब आहे आमचा. काय साहेब आहे तो? दगडे ते कुठून आणले तर कुठून नाही, कामा धामा सगळं वाटोळं झालं आपलं. तुम्हाला काहीच राग नाही, चिड नाही का? फाशी कोणी घेत आहे? आपल्या आई बहीण कोणीतरी, आपला बाप कोणीतरी. आरक्षणात आपले लेकरं फाशी घेणार. तुमच्या डोळ्यात देखता जर तुमची जात संपायला लागली, काय कामाचे तुम्ही? 6 कोटी लोक असून, 6 करोड मराठी असून काय कामाचे तुम्ही? आणि यांचं तेच पण होतं. आणि तुम्ही मला एक मध्ये इकडे बेजार केलं बघा, माझ्या ध्यानात आलं म्हणून सांगत आता. कोणी यायचा आपले सीट उभा केल्यावर तेव पडून आणि हे पडून. तुला काय करायचं? तेव पडून हे पडून देऊ कुणी बी लागून एक काढी त्यांची पुरी. तुम्ही किती दिवस यांच्याकडून बोलणार आहे? तुम्हाला किती दिवस यांच्याकडूनच बोलायचं? माझ्या त्याच पोरग ते पडत जाऊन दे, त्याला ऊस तोडायला तिकडे. तुम्हाला किती दिवस यांच्याकडून बोलायचं? नाही ना, ती म्यावना होता. मग म्यावना होता म्हणून आमचे मराठीच मतदार घेतो सगळं तुला, तो म्यावना आहे. तुम्हाला किती दिवस जातीच्या लेकराकडून नाही ओढायचं? तुम्हाला एक सांगतो, शेवटचा संदेश आहे पवित्र नारायणगडावर. जर जात जगविले नाही ना, तुम्हाला संपवायला वेळ सुद्धा लागणार नाही. हो, जातीच्या जीवावर आपण सगळे जिवंत आहेत, सगळे फक्त आणि फक्त जातीच्या जीवावर जिवंत आहेत. जसे बाकीचे तसे. कधी काळी माझी जाती एक नव्हती, आज एक आली. गर्व राहू द्या. खूप लोक जळायला लागलेत आपले जाती एकत्र आली तर, खूप. आणि मायावर तर इतके जळायला लागले, ते म्हणते हे कुठून आलं आणि कुठून नाही. कुणाला भ्या नाही बी, कुणाचं ऐका नाही बी. काही दिलं तर मला काही देऊ शकते ते. मी खरं सांगताय, पवित्र नारायणगडावरून मी काही खोटं नाही बोलणार. मला मी जर मागं सरकारला असतो ना, इतके पैसे दिले असते माझ्या बायकोनं, मी दोघांनी 5 पिढ्या नोटा खाल्ल्या असत्या नुसत्या, आणि पद दिलं असतं. माझे 1-2 लेकरं सुखी ठेवून मी करोडो मराठींच्या लेकराचं वाटोळं करून त्यांचं पाप डोक्यावर नाही घेऊ शकत, कधीच नाही घेऊ शकत. फाशी घेऊन मरण पण तुमच्याशी गद्दारी नाही करणार. या नारायणगडावरून शब्द आहे माझा तुम्हाला. याला पुढं टाकू द्या मला. त्याने इतक्या केस केल्यात मायावर. बैठक घेतली तरी बी केस. ह्या बैठकीची होती का काय? बहुतेक बैठक घेतली तरी केस. मी सप्त्याला गेलो तरी केस. रोडवर गाडी उभा केली म्हणूनच केस केली हो एका जागेवर मायावर. आता रोड न करून मग दगडावर उभा करू वर. तू काय अधिकारी हे का काय आहे का? तू डोकं सोडलं आहे का काय? काय मिळत लागा. एवढा देवेंद्र फडणवीसच्या आरी गेलेत अधिकारी सुद्धा. आणि देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा एवढा अन्याय करायला लागलेत मराठीवर भया. माझ्या तर घराला इतक्या नोटिसा चिटकेल्यात, कोणतरी बघून या नाही एखादी बा. मी एक दिवस गेलो, मला ट्रायल खर्चीच बसली का कोण माझ्या बेताडाला. सगळ्या नुसत्या नोटिसाच नोटिशी. इकडं हजर राह तिकडं हजर राह. म्हणलं इतकं हजर राहायचं म्हणलं होतं 35 वर्षाचं ते मी नाही येत म्हणलं, नेऊन टाक मला तुझं नाही त्या दिवशी. इतक्या नोटिसा. काय करायचंय माय बाप? मला तडीपार करायचंय त्यांना राज्यातून. हे देवेंद्र फडणवीसांचं फोन. मी त्यांचं नाव घेतोय म्हणजे का त्यांना विरोध नाही करत ना. इथं बी त्यांचे असते. परत म्हणायचं आमच्या साहेबाला बोलू नको. काय साहेब आहे तो? मराठ्याचं वाटोळं करायला निघाला आणि मग साहेब. त्यांना 6 महिन्यात बोललो का मी? मग त्यांनी षडयंत्र का केले? महिलावर गुन्हे दाखल करावं. उलट त्यांना स्वाभिमान पाहिजे होता. भाजपाचा वरिष्ठ नेता, मुरब्बी, हुशार आहे. पक्षात कोणी येत नसलं तर जेलला टाकायच्या भीतीनं ओढून घेऊ शकतो. इतका मुरब्बी माणसानं म्हणायला पाहिजे होतं की इमानदार राज्यात पोट आहे माझ्या. स्वाभिमान आहे मला महाराष्ट्र राज्याचा की इमानदार पोरं सुद्धा आंदोलन करते. तर मायावर गुन्हे राज्यातून तडीपार करायसाठी. बरं फडणवीस साहेब तुम्ही मला राज्यातून तडीपार केलं, मी परराज्यात जाईन. मी इकडच्या मराठी तिकडे बोलून मोर्चे काढी. तुम्हाला सुट्टी नाही देणार मी. आणि तुम्ही समजा मला जेलला टाकलं तर मी जेलात मराठी कैदी असले ना त्यांचं मोर्चा काढीत असतो. आताच मी सुट्टीच नाही देणार. आतल्या कायद्याला म्हणून तू संपलेला आता मी संपलेला, आपण दोघं बाहेर जायचा अंदाज नाही. आता आज दोघं उपोषण करू, तू असून त्याच्या कामाला येईल आरक्षण. चल, तर सुट्टी नाही देणार. तुम्ही का असले स्वप्न बघताय? बर, तुम्हाला पुन्हा या नारायणगडावरून तोच विषय काढतो. मी पागल झालेलो नाही म्हणून आई बहिणीवरून बोललो. उपोषण होतं, झालं बी असं. बरं, एवढं काय लागलं तुम्हाला आई बहिणीवरून बोललेलं?
यासाठी नेमली तुम्ही लगेच. आणि आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या केल्या तेव्हा तुम्हाला त्याच्यात नाही का आई बहीण दिसली देवेंद्र फडणवीस आहे त्यात कसं काय नाही दिसली. तुमची मात्र ती आई बहीण आणि आमची ती नाही. ही कोणत्या नियत आणि कोणतं राज्य चालवायला लागले तुम्ही. आता तर नवीनच फंडा आलाय परवादिच्या पासून माहित झालं तुम्हाला. अरे मग काय माहित होत तुम्हाला. मी मध्ये टाकल्यावर माहित होईल का तुम्हाला. काल नवीन एक परवादिच्या पासून प्रयोग सुरू केलाय फडणवीस साहेबांनी माणूस शिंदे साहेबाचा. बघा आता कार्यक्रम पडद्याच्या मागून 2-3 बिल्डरचे दरवाजे उघडले त्यांजवळ लय पैसे लय माजलेले जणून ते. तो मराठ्याचा कचाटा सापड म्हणा त्या बिल्डरला. मग सांगतो तुला कचका कसा आहे. गोदापट्ट्यात पैसे वाटायला चालू केले माया आंदोलनात लोक. हाय मीडियाच्या समोरच सांगतो माझ्या गोदापट्ट्यात सुरू केलं. त्यांना 100 लोक आंदोलनाचे फोडायचे माझ्या आजूबाजूचे. 15 लाख रुपये माणूस. आणि जो 15 लाख देईन त्या माणसाला त्या देणाऱ्याला 5 लाख. इतक्या इमानदार माणसाकडे गेले ते. त्याला गेल्याच म्हणले वरून पैसे 15 लाख घ्या खर्चायला तुम्हाला. तो म्हणला माझ्याकडे 50 लाख मपलेच धर तुला. कारण त्याच्याकडे 150 एकर आणि पैसे घेऊन जरांगे पाटलाची पाठ नाही सोडू शकत म्हणे आम्ही. मला जेलला टाकायचा टाका. एका दिवसात ते 11 लोकांना भेटले 11नी माघारी पाठवलं. एवढी इमानदार अवलाद आहे फडणवीस साहेब माझ्या मराठ्यांची. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. सांगतानाच सांगितलं त्यांना. आणि तो माणूस फोनवर सुद्धा बोलला मुख्यमंत्र्याच्या ओरडीला. ते म्हणे घ्या घ्या दिलेत घ्या. म्हणलं कशाचे काय पण काहीतरी असं का नाही म्हणलं राहून त्या खर्चा पाण्याला लागत. तुम्हाला लय झाले का आरक्षण द्या ना. पैसे तुम्हाला घ्या. तुम्ही मला मागा. तुम्हाला नारायणगडावरून माझं आव्हान. तुम्ही पैसे मागा. 5,000 करोड रुपये लागतात. आरक्षण देतो. 2 घंट्यात मराठी 5,000 करोड रुपये द्यायला तयार आहे तुम्हाला. चला 2च घंटे लागू देत नाही. जातीला विकत घ्यायचं पाप करू नका. पुढं टक्कर तुमच्या नामच्या हायची. सुट्टी नाही देऊ शकत मी तुम्हाला. हे सत्य सांगितलंय मी तुम्हाला. माणसं सुद्धा आहेत आपल्याकडं. मग त्याचा बी वेळ आली ना ते जर म्हणलेच लागलेच ताराला कोणचा ओढे काय आणि त्याला काढा त्याचे रेकॉर्ड मोबाईलचे. आमच्या तर काढायला लागलात ना तुम्ही. काढा त्याचे. आता महिलाचा विषय. महिला नोट अंतरवाली 307 केसेस केल्या. 120 ब 353. तिथं कोणतं शासकीय कार्यालय. काल नांदेडला अशोक चव्हाण साहेबांनी सुद्धा आमच्या मराठ्यांच्या पोरांवरती 353 केल्या. तिथं कोणतं शासकीय कार्यालय. अशोक चव्हाण साहेब तुम्ही मध्ये जाता जाता राहिलात ना. आता मराठीत मागा लागा ठरला का तुम्ही. मिळायला लागली ना बाजरी भाकर बाहेरचे खाणं गपची. तुम्ही आता 353 करायला काय तिथं शासकीय कार्यालय होतं का नाही ना. 353 त्या पोरांवरती गुन्हे दाखल केले. तिथल्या पोलिसांनी अशोक चव्हाण साहेबांवर का नाही केले. ते परवानगी घेऊन गावात आलते का. जर घोषणा द्यायची परवानगी आमच्या पोरांकडे नसेल आमच्या गावात यायची परवानगी त्यांच्याकडे होती का. आणि गावात यायची परवानगी असेल तर त्याच गल्लीतून यायची होती का. तुम्हाला गल्ली नंबर 1 मधून परवानगी होती. 2 गल्ली नंबरातून आलेच कस काय. चल होय माघारी. तुम्ही 353 कसे दाखल करता. तेव्हा बोली त्या महिलांवरती केसेस दाखल केल्या का. आंदोलन केलं म्हणून. मराठ्यांना तुम्हाला जरा रिस लागू द्या. तुमची आई बहीण असेल किंवा कोणाची असेल ती राज्याची ती माता माऊली आपली आई बहिणी. आंतरवाली सुद्धा 353 307. कुणाचा हाफ मर्डर झाला का तिथं. 120 सामूहिक कट रचला का आम्ही तिथं. आम्ही आमच्या मंडपात आपण बसलो तसं बसलेले. बाहेरून आले आणि आपल्याला मारायला चालू केलं. याचा अर्थ कट रचून ते पोलीस आले होते तिकडून येणारे. 120 तुम्ही ते पोलिसावर लावला का. पारदर्शी समजताना स्वतःला फडणवीस साहेब तुम्ही त्या पोलिसांवरती 120 307 लावला का. यासाठी त्यांची चौकशी होणार का. आता त्यांना बडतर्फ केलं जाणार का कायमचं. तुम्हाला सांगतो फडणवीस साहेबांनी काय केलंय मारणाऱ्या पोलिसांचं. 15 दिवसासाठी सगळ्यांना निलंबित केलं. आणि मी पाठीमागच्या महिन्यात माहिती घेतली ते पोलिस कुठे ते अधिकारी कुठे. फडणवीस साहेबांनी सगळ्याला बक्षीस देऊन बढती केली त्यांची.
बघा मराठ्यावर अन्याय सगळ्यांची पडती केली, वरिष्ठ पदावर नेऊन घातले. शिंदे साहेबांबद्दल आपल्या मनात पाप होतं का? कंटिन्यू सांगितलं तुम्ही कोणत्या पक्षातून आले, कुंकड गेले, माझ्या मराठ्याला काय देणं घेणं नाही, काहीच देणं घेणं नाही. मराठ्यांना पक्की खात्री होती आरक्षण देऊ शकतात पण शिंदे साहेबच. मी सुद्धा म्हणत होतो, समाज सुद्धा म्हणत होता. मध्ये त्या फडणवीस साहेबांच्या नादी लागले, काय म्हणते, जर माया नादी लागलं तर मी लिमिट तोडल्यावर करेक्ट कार्यक्रम करीत असतो. शिंदे साहेब तुमच्या लक्षात नाही आलं, मराठा समाज तुमच्यावरती प्रचंड प्रेम करत होता. तुमच्या हातानं तुम्ही मराठ्यांच्या नजरेतून उतरायला लागले, उतरला सुद्धा. काहीच बोलायची गरज नव्हती. ते दुसरं तर बोलतच नाही. त्याचा छत्तीचा आकडा वाटतं आरक्षणाचा त्यांचा. ते एखाद्या बार बोलतो बोलशी माया वाटवलं मी असं करतो, काय करता सोडतो ते बोलत नाही आणि बळच अंगावर घेण्यात मजा. त्यांनी मध्ये एक चाल केली, ती पाडली बंद. बहुतेक सुई त्यांच्याकडेच असावी, ते झाड पडत येत का काय अंधारात. यांना श्रेय घेण्यासाठी आपलं खरं सांगतो तुम्हाला, सगळ्या स्वाऱ्याची अंमलबजावणी मागं राहिली वा. शपथ सांगतो तुम्हाला, फक्त श्रेय घ्यायसाठी. शिंदे साहेबांनी घ्यायचं का त्या अजित पवारने घ्यायचं का फडणवीस साहेबांनी घ्यायचं, ह्या तिघाच्या लफड्यात आपलं मध्येच गुंतलं. त्याच्यापेक्षा मराठ्यांनी, बारा बलुतेदारांनी, मुस्लिमांनी, धनगरांनी आणि दलितांनी देणारा बना, सरळ मागणारा बनण्यापेक्षा देणारा बनल्याशिवाय पर्याय नाही. कारण यांचं चाललंय श्री, त्यांचे 2 उपमुख्यमंत्री होते, आपले 7 होऊन द्या ना, काय अडचण आहे. जेव्हा म्हणून मला उपमुख्यमंत्री त्याला मग तो उपमुख्यमंत्री याचा धंदा सगळं खपाखप एक खातं देईल त्याला, काय जे कळत नाही ते खातं देईल त्याच्या वाट्याला. काय फरक पडाय तुम्हाला? हो ना. अरे रूढ तर पडली ना, एकच उपमुख्यमंत्री असतो, एकदा उपमुख्यमंत्री पदच अस्तित्वात नाही देशात, तरी पण दिले आपले 7 उपमुख्यमंत्री, 7 जातीचे 7 चालवून देत. आपला धनगरा जागा उपमुख्यमंत्री झाला ना, बसा त्याला तिथं कसा कच निधी देईन देऊ, सहाय्य करायला ढिले नाही पडायचं. जाऊ द्या दलित बांधवाचा एक उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्रीच नको नाही तर आपल्यात सगळे उपच राहू द्या. उपचा टोळका आल्यावर मग मंजुरी. हा आपल्यावर केस केली मग घे म्हणायची गरज आहे. मग तुम्ही देणारे बनून दादा हो, तुमच्या पाय पडतो ना मी, कमून मतदान व्हायला घालून तुमच्या लेकराचं वाटोळ करता. हो द्या ना, कशाला बोंबलायची गरज आहे. हे मिळत नाही ते मिळत नाही, आरक्षण मिळत नाही, केस माघारी. आता ते बरं मला फोन करते ना दादा, ते पोलिसांनी केस केली मग. आता मी कुणाच्या विरोधात आहे? सरकारचे. तुम्ही कोणाच्या विरोधात आहेत? आणि ते खरंच केस मागे घेईन का? आता माझ्यावर त्यांनी जास्त ठोकली, महज मला सुचा नाही. माझ्याकडे याय नाही, ती कोंकडी गेली करू 1.5 महिना झालाय कोंकडी हिंडी ती कोणाच मी काय गर्दी. मी तिची वाट बघून 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 बेजार झालो. मी दवाखान्यात होतो, शपथ सांगतोय पवित्र नारायणगडावर मी खोटं नाही बोलणार तुम्हाला बरं का, आज तरी तसं बोलतच नाही मी, पण काहीच नाही बोलणार. मी दवाखान्यात होतो. त्या राजकारण्या लोकांची जर चौकशी लागली ना, आणि त्याला जर कळालं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आमक्या आमदाराची मंत्र्याची चौकशी लागली, ते म्हणतं मग पोट दुखायला लागलं, छातीत गोळा उठला त्याचा बीपी वाढा, ते म्हणतात दवाखान्यात न्या. ते दवाखान्यात जातं, चौकशी होत नाही ना मग ऍडमिट असल्यावर. मी तर आधीच दवाखान्यात होतो 2 दिवस उपोषण सुटून, आणि मला कळालं यासाठी नेमले मायावर. मी तर दवाखान्यात होतो, माझ्याकडे आता सलाईन होती. डॉक्टरला म्हणलं असतं इकडे 7-8 कोच येऊ आणि कोमात गेला म्हणून सांग, सोपं होतं नाही. मी ते तोडून टाकलं, अंतरावलीला आलो, म्हणलं येऊ दिसती मला बघायचीच कसली असती. आणखीन आहे ना कुंकड हिंडत येईन, कुंकड नाही तिथे केलाच नाही. कशाला नाटकं करता? काय रे माझ्या जो कोणता राजकारणी माया माग जो बोलन त्याला कसा कच धुतोय मी. कोण आहे माग तुम्हाला माहिती आहे का? एखादा राजकारणी माग असलं बस म्हणलं बसावं लागतं, उठ म्हणलं उठावं लागतं. आत्ताच्या उमेदवारासारखं कसे पळत येते, बस म्हणलं बसत हाय का जातीच देणं घेणं त्यांना काही. कोणत्याच धनगर बांधवाला सुद्धा हेच भाजपवाले म्हणले होते, युवतीवाले म्हणले आरक्षण देऊ, हे महाविकास आघाडीवाले विटमराळे म्हणले होते देऊ म्हणून, दिलं की यांनी. तरी ते कोणाच उभा राहणार तुम्ही? आपले ते कोणाच उभा राहणार? तरी
मला तर वाटतं पुढच्या वर्षी असा प्लॅन करावं, राजकारणी लोकांनी उभाच नाही राहायचं, एका पक्षाच्या लोकांनी उभाच नाही करायचे, त्यांचे जे पक्ष आहेत ना ते उभाच नाही करायचे, मराठ्याचं उभाच नाही करायचं. 70 वर्ष तुम्हाला दिली, आता 5 वर्ष जनतेला आहे. जरा परत फेड करायला शिका ना, का लोकांच खाता का वरवी उपकाराची परत फेड. एकदा जनतेने एकदा पक्षाचा प्रचार केला, आता एकदा जनतेचा करा ना. मारायला लागले का तुमच्या गाड्या घोड्या भिंडाने इकडे घेऊन पंप तुमच्याकडे डिझेल तुमच्याकडे भाव तुम्हीच वाढीचा, पैसे वाढून तुम्हीच घेता, यादाने वाटायला तुम्हीच येता. आम्हाला कोणाचे पैसे दे, फायनान्स यांचेच आहेत ना, बँका यांच्या. एकदा देणारे बना, सगळ्या जाती धर्माला आव्हान आहे माझं यांना नारायणगडावर. एकदा देणारे बना, मागणारे कवर बनायचं. आता हो द्या, जाऊ द्या आपले सगळे तिथं. सामान्य गेले म्हणून काय झालं, सगळ्यांचे शेतकऱ्याचे प्रश्न मिटतील, सगळ्याचेच मिटतील. त्यांचं आपल्याला काही मागितलं की बजेट कोण मोडत आहे, लगेच व्हायबल होते. कांद्यावर येतात फार ते अवलेवाल्यासारखे. त्याने इकडे लोक मध्ये घातले. तुम्हाला माहित नाही आतून काय करतो ते, माहिती तुम्हाला काय करतो, तुम्हाला माहित काय नेमकं मग तेव्हा आतून काय करतो माहिती का. फडणवीस साहेबांनी चौकशी लावली किंवा त्यांचं पीठ जाऊन बसतो, चौकशी लावणार ते म्हणतो पुढं जाय, पण मत जाऊन खायला काही मिळत नाही, हगायला सुद्धा नाही मध्ये. ते म्हणतो मग बरं बाबा चला हो आपलं पक्षातच जाऊ. पुरे गेले. साहेब तुम्ही घेण्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही, तुम्ही घाबरून घ्या नाही तर सरळ घ्या, पण मराठा समाजाविषयी द्वेष आणि त्यांचं आरक्षण लवकर द्या, द्वेष मनातून काढून टाका. तुम्हाला ज्याला घ्यायचं त्याला घ्या, भीतीनं तुमच्याकडे येणारा मराठा नाही. मी एकटा उदाहरण आहे तुम्हाला, तुम्ही किती घाबरिलं काही केलं तरी मराठा घाबरून येत नाही. त्यांनी JCPवर केसेस केल्या बीड जिल्ह्यात. किती टेटस आहे का नाही, प्रतिष्ठा का SP ला आहे का नाही, प्रतिष्ठा आहे, टेटस आहे. त्या पिंपळनेरला SP जाऊन बसले. त्या फडणवीस साहेब तुम्ही ते SP आहे, त्यांना काही टेटस आहे, त्यांना काही प्रतिष्ठा आहे. कोतवालाची भूमिका निभायला लावली हो SP ला गृहमंत्र्यांनी. कोतवालाची SP जात असतात का JCP बघायला आणि गुन्हे दाखल केले. काय केलं त्या JCPने, फुलं टाकली. माझ्या मराठा समाजाला 70 वर्षात न्याय मिळत नव्हता, आरक्षण मिळालं म्हणून मराठा समाज खुशी दे, फुलं टाकीचं. तुला काय करायचं टाकून दे ना. तो 8 करोड 2-4 टन ओतून घे. आम्ही म्हणलं तुला ओतू नको, JCP आला नाही तर रिक्षा टाक, 8 करोड ओतू. आणि दुसऱ्याच्या वती ज्यांच्या चिप्पीला केस नाही त्यांच्या 8 करोड गुलाल टाक पाहिला आणि वरून फुलं टाकेव. आम्ही काही म्हणलं का तुला हिंगुळ लावली ओली, आणि म्हणलं का आमचे लोक टाकते, तुला नेट काय. JCP आमच्या, फुलं आमचे, भाडं आम्ही देणार, डिझेल आम्ही टाकणार, पैसे आमचे, लोक आमचे, रस्ता आमचा, मागणी आमची, तुला नेट काय मुंबईत बसून. ते हलकी वाजणारे त्यांच्यावर गुन्हा दाखल. ते हलकीवाले काय केलं तुला, त्याने ती वाजायची नाही का. ते DJ वाले ते गाणं वाजत, आता मी तयार केलं का ते मी तयार केलं का. ते म्हणते त्याला झोप येणं यावल्यात, मग मी काय करू, त्याला झोप येणं तर ते म्हणते ते गाणं बंद करा, आता मी लावलं का. तुला नेट काय, तू कोण ठेका घेतो विनाकारण लोकांचा. लोक रास्ता रोको करते. आपण मुंबईला गेलतो का तेव्हाचे गुन्हे आता गेवरात दाखल करायला चालू आहेत. आत्ता 4 महिने झाले. फडणवीस साहेब तेव्हा झोपले होते तुम्ही, त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते. आता गुन्हे दाखल करणार. नुसता बैठकीला जरी माणूस चालला ना तरी 107ची नोटीस हवा त्याला, 107ची. मग बैठकीला नाही जायचं का आम्ही. कोणतं राज्य चालवता फडणवीस साहेब तुम्ही, तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते. निजाम बरा होता अशी म्हणायची वेळ जनतेवर आली. आता लोकांनी बैठकाला नाही जायचं, लोकांच्या गाड्या अडवायच्या, स्टिकर दिसलं की गुन्हा. ते क्रेनवाले ते मुस्लिम बांधव बीडचे, मला कोणतरी सांगितलं त्याने हार लावायला दिलं, फुकट दिलं जणू, डिझेलला तेल टाकलं होतं असं माहिती. मग आपण का देणार, पण समजा तसं का सांग. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का दिलं म्हणून, काय पद्धत. त्यांच्यावर गुन्हा दाखल काय केलं. बाकीचे JCPवर टॅक्स घेतला, काय म्हणते टॅक्स भरलेला नाही. इथून मग झोपले होते तुम्ही. नेमके आमच्या आंदोलनातला आम्हाला टॅक्स आला तुमचा. आता मला गाड्या देतात लोक बसायला, नाही का. मी दौऱ्यात जातो ना. बोर झाले का नाही.
मला गाड्या देतात लोक बसायला दौऱ्यात जायला. त्या गाड्यावाल्याला फोन सुरू आहे, तुम्ही गाडी कसं काय देता त्याला? मला मग तोही देतो का? कसले डबडे घेऊन आणून बसले तरी तुम्ही. मग मी जातो ताळीला आणि हे म्हणते ते काही बोलतो, काही कसं काय नाही बोलणार. तर तुमच्या बापाची गाडी आहे का ती? माझ्या खानदानी मराठ्यांचे कष्ट करून कमिलेली गाडी आहे ती. ते म्हणते ते गाडी का दिली डिझेल करून टाकतो. अरे 50-50, 60-60 एकर जमीन द्याजो. मी तुम्हाला नुसतं गोदापट्ट्यातलं उदाहरण सांगतो. गोदापट्ट्यात 130 गावात 300 लोक असे की त्यांना 70 एकर पेक्षा जास्त जमीन. त्यातले 150 लोक असे की 200 एकर पेक्षा जास्त आहे. त्यांना 1600 टन नुसती सोयाबीन होती क्विंटल. 1200 ते 1300 टन नुसता ऊस जातो त्यांचा. ते 3000चं एक दिवस डिझेल टाकू शकत नाही. एका महिन्यात दिवस 30, गाड्या 300. देवेंद्र फडणवीस साहेब गेले हो. मला माहिती आहे, मी जवळ बोलतो तुम्ही झोपत नाही. तिथं एक वार रूमच केली. तो काय बोलतो, लिहा. ते लिहाणारा जे पेन संपल्यात लिहाणारा काय म्हणतो माहिती तुम्हाला? काय खुशी जाऊ नये रे, यांनी काय लिहायला लावला रे, मला काय बेकार काम लावलं रे, ते सांगत आहे मला. तुम्हाला काय माहित मागचे काय करणं देत. तुम्ही एखाद्या बार भाज्याला पैसे देत असताना त्याला ते उधारी ठेवली असेल, तुम्ही एखाद्या हात लावा. ते सांगत आहे का बेकार कामा लावले. असले काम कवा जिंदगीत लागले नव्हते, असले काम आले आम्हाला. गाड्या 300, दिवस 30. याचा जर आज नंबर आला तर दुसऱ्या गाडीवाल्याचा 30 दिवसांनी नंबर येतो. महिन्यातून एकदा 2-3 हजारात डिझेल टाकायला त्याला काहीच अडचण नाही. उलट आमच्यात भांडणं लागलेत माझ्या गाडीतून बसणार म्हणून. आणि तुम्ही म्हणता गाडी कशाला देतो? कोण भेन त्यातला? तुम्ही जे शिप्या नको म्हणले, लोकांचे शिप्या बंद केल्या. लोक मालदार भरून गोण्या उचलायला लागले फुलाच्या. आता गोणीवर गुन्हा दाखल करता का फडणवीस साहेब? पोत्यावरून गोणीवर. मराठी नाही थांबणार तुम्हाला. त्या गाड्या द्यायच्या कमी केल्या, त्या गुन्हे दाखल करायला लागले त्यांच्यावर. मग तर आता जास्त गाड्या यायला लागल्या, जास्त यायला लागल्या. पहिल्यांदा तरी अर्ध डिझेल होतं, मी दुखून बघायचं अर्ध टाकलं फुल. आता फुल येतं, सगळ्या गाड्या फुल येतात आता फडणवीस साहेब बोलल्यापासून डिझेलाची. कारण मला नुसती गाडी देऊन परवडत नाही भाऊ, तुम्हाला माहित नसतं. मला जर नुसती गाडी दिली मेरच माझं आठवण बी नाही. त्या टाकायचं का त्या गाडीवाला तिथून सांगत होतं डिझेल फुल करायचं झालं तर अर्ध बंद पडीत टाकायला लागणार आम्हाला. फडणवीस साहेब तुम्हाला नाही कळायचं, हे जनतेचे लाट आहे, ही उठाव आहे. याला उठाव म्हणते. तर तुमच्या जीवनात तुम्ही कधीच उठाव बघितला नसेल. आता बघा, तुम्ही फक्त इतिहासात वाचित होते उठाव म्हणजे काय, 1857चं काय, पेशवाईकालीन काय, इंग्रजकालीन काय. आता नवीन उठाव आणि इतिहास तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचा आहे. नसता द्वेष मनातला सोडून द्या, आरक्षण द्या. हेच मराठे फडणवीस साहेब तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. आम्हाला आरक्षणाच्या पलीकडे काय कळत नाही, मला राजकारण करत नाही, पण आरक्षण घातल्याशिवाय सोडत नाही. आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा. आता यांना करू द्या काय करायचं. हे मला गुंतविणार आहेत, माझ्यावर हल्ला घडून आणणार आहेत. मी हल्ल्याला सामोरं जायला तयार. यांनी माझा रोडवरचा सगळा पोलीस बंदोबस्त उठवलेला आहे. कारण यांना भाजपच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणायचा होता पाठीमागच्या 20-25 दिवसात. मला ज्यावेळेस कळालं खात्रीला एक, त्या टायमाला मी जाहीर सांगितलं, तुमचा कोण कार्यकर्ता ना त्याला फक्त माझ्या गाडीला आडवय म्हणा, मग त्याला कसा दाखवतो कसा असतो. कुणीच नाही आलं. आम्ही बी काय एवढं कच्च्या तालमीतले नाहीये. तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही गैरवापर करायला लागला. पलटी होऊ शकते, पलटी होऊ शकते. तुम्ही ईडी फिडी SIT शिकेली लोकाला. जर आमचे हे पोट त्याच्यात गेले तर त्यांच्या टायमाला ईडी राहणार आहे, तुमच्या मागे सुद्धा लागू शकते. ज्याच्याकडे सत्ता असेल त्याच्या मागे चलत येतो म्हणते असं म्हणतात लोक. मग आपले पोरायचे आल्यावर ते बी कोणाच्या मागे पळू शकते. आम्ही तर चाक बसू तिला. पण कोणाच्या मागे पळालो मग आम्ही बी. कशाला दिला का जनतेच्या, जनता मायबाप समजा मस्ती येऊन देऊ नका सत्तेची.
जनता काही करू शकते. आम्ही दुसरी सापडून आणू आणखी तिला एखादी भारी असली तर, पण ढिले नाही पडणार. मराठ्या संघ डोकं लावू नका. तुम्ही जेवढे डाव टाकलेत तेवढे तुमच्यावरती प्रति डाव टाकून तुम्हाला मी मागसर केलेला आहे. आणखी नाही पुढचे तुमचे यशस्वी होऊ देणार नाही. आता शेवटचा डाव आणला त्यांनी पैशाचा, ते बी काल उघडा पाडल्यामुळे ते बंद झालं. ते माघारी गेलं तर आलत नाही. त्याला फोन लावतो तो आम्ही, ते फोनच उचलेना. ते म्हणतात लय घाणशादी दे लोक. मग कशाला आल तर घेऊन घाण नाही द्यायच्यात काय करते. आता नवीन डावानाची सावधी चालू देतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्यांनी संगणक आणलं असं मला कळालंय, पण 8 दिवस झाले कळायला. हुबेहूब जशाला तसंच व्हिडिओ बनवते जणून ते. आता मला बदनाम करायचे त्यांना. कसला तरी व्हिडिओ दाखवायचा, याचं टकोर त्याला बसायचं, त्याचं टकोर याला बसायचं, त्याचे केस त्याला बसायचे आणि ते दाखवायचं. ते तसं नाही. हा ते नवीन व्हिडिओ नाही काढता येत. हा बघा, माया इमानदारीचं फळ आहे, माया इमानदारीचं फळ आहे. ते नवीन एक आता व्हिडिओ आहे, येणे बॉल हमला त्याच्या टकोऱ्याला लागत इथं, त्याच्या इकडं लागतो एखाद्या, पण मुंडकं फिरताना दिसतं ते दुसराच. असं नाही. त्या उभे उभ दिसतंय दरवाजापर्यंत आलेला अमुक, आत नाही गेला तरी आत सुद्धा गेलेला दिसतो. इतकं राईट जसाल तसं. आणि मग मला बदनाम करायचं. काय नीच विचार आहे तयार तुमचे. एवढं मोठं सत्ता चालवता, माझे घाण घाण व्हिडिओ बनवायचे ते व्हायरल करून तुम्हाला मला बदनाम करायचं. मी काय चूक केली हो माय बापा? मी इमानदारीनं समाजाचं काम करतो, ही चूक आहे का? मी समाजाशी प्रामाणिक आहे, तुम्हाला फुटत नाही, मॅनेज होत नाही, ही चूक आहे का माझी? काय वागता तुम्ही माझ्याशी? असले व्हिडिओ कुठं रेकॉर्डिंग व्हायरल करणार? तुम्ही समोरासमोर खेटा ना, समोरासमोर खेटा. तुम्हाला लोकशाहीने खेटायचं तर त्यांनी खेटा, घटनेने कायद्याने खेटा. माझ्या विरुद्ध राज्यात एकही तक्रार नाही, एकही. त्याच दिवशी मी गोदावरीत उडी टाकेन तर एक तक्रार असली, एक बी नाही. मला एकही माता माऊली म्हणू शकत नाही वाकड्या नजरेने बघितलं म्हणून, एक बी. मी भांबेरीत 3.5 महिने राहिलो, 6 महिने साष्ट पिंपळगावात राहिलो, आता 9 महिने झाले मी आंतरवालीत. ओडी काळ्यात 2 महिने राहिलो. एकही आई माऊली म्हणू शकत नाही येणे आमच्याकडे वाकड्या नजर पाहिजे. काय नियत आहे, काय सरकार चालवायला लागलेत भंगार सारखे. तुम्ही व्हिडिओ तयार करणार, त्या कशाच्या माध्यमातून ते व्हायरल करणार. फडणवीस साहेब तुम्ही ते बी केले तरी मी मराठीपासून तुटू शकत नाही, मी लांब जाणार आहे. तुम्ही काहीही करा, वेळ आली ना तुमच्या मुंडकावर पाय देऊन आरक्षण घेऊन पण सोडत नाही मी. आता तुम्हाला काय बदनामी करायची, काय व्हिडिओ आणायचे त्यांना मी नाही हटत. मी तुम्हाला कशालाच हटत नाही. यांना अंगावर घ्यायची गरजच नव्हती. सगळ्यात महत्वाचं ते शेप होते. आमचं लागलं होतं त्याचं. मग काय ते कुठे गेला काम खरं सध्या यावल्यावाला 15 दिवस झाले दिसणार काय? 5 जाऊन पाडा का काय तिकडे हेमाला झोपला गार, बोला ना काही व्हाय ना कुठे का. त्याला वाटलं असं बरं झालं जा तिकडे गेला, हे आपल्याकडे होता तो. मी बरंच नाही बोलत माय बाप, तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, मी शपथ घेऊ शब्द कधीच वापरत नाही. मी कधीच बोलत त्याला अंगावर घ्यायची काहीच गरज नव्हती. ते एक डबड ते तिकडं ते याच ते जामनेरच ते म्हणतंय याचा लय लाड केलाय. मा काय लाड केला तो? मा तो काय चहा पाहिजे मला एखादी बात? तो काय मला कपडे घेतले एखादी बात? का पाळणा दिला धोका देतो तुम्हाला? तो काय लाड केला? मा तूच आमच्या अंतर झाला, फुकट चहा पिऊन गेला आमचा. पोहे त्याच्या दातातले मी घरी नसते ना आणखी. 20 रुपयाचं आमच्याच पाण्याची बाटली पिऊन गेलं. अरे राग कशाला मध्ये हे सुद्धा तुला कळत नाही. राग कळत तुम्हाला? राग झालेली, स्वयंपाक केलेली, तिथे उकंडा होता, मी दिले व्यासपीठावरून हाकून. जाऊ दे माया नाही पुरात पोटात, मी सांगतो तुम्हाला. आता तिथे एक उकंडा आहे मोठा पुढं, लिंबाच्या पुढं नाही का, ते एशी पशी लिंब घेतला ना तुम्ही अंतरवालीला, त्या लिंबापाशी उकंडा आहे. मी दिले व्यासपीठावरून हाकून सगळे आलेले मंदिर माझ्याकडे तुमचं मन नाही जमत. ते गेले म्हणले इथंच बसा इथंच बसा. एक जणाला घरी बसले ते चहा पाणी प्या. तेवढ्याच गडबडीत फोन आला, कोणतरी घुमरे मामाला म्हणलं ते व्यासपीठावर खवळ म्हणे कोणाच्या घरी बसले म्हणून. फोडीताना आमचे लोक पळावा म्हणे पटकून बाहेर नाही ते मीडियात काही म्हणून. ते गडबडीत मोबाईल होता त्याच्या कानाला, ते पळत पळत बाहेर आलं. म्हणजे गडबडीत पळत नाही पण गडबडीत आलं. त्याचा एक पाय गेला त्या उखांड्या आणि त्या बुटाला लागून ते आलं राखतीवर. आणि ते म्हणतो काय निकाल खालून? अरे तुला राग कळा ना खालून काय निकाल रा. तीन करतोय उगाच.
ते जत्रा 15 रुपयाचे बेल्ट घालता येईन करते मला म्हणते लाड केला काय ते चेडीवर कडे चलत आहे कोंकड बारगड कोंकड बदगड आणि मला म्हणतो लाड केले काय लाड केले तो माई मराठ्याला फसवला तू जबाबदार आहे तूच म्हणला होता सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करण्याऐवजी मराठा आणि कुणबी एकट्याचा कायदा पारित करू का नाही केला आणि म्हणा आरोतुरो बोलतो सन्मानाचं करायचं बोलायचं सन्मानाने असलं ना तसं वागावं लागतं तेव्हा सन्मान मिळत असतो मराठ्याच्या आई बहिणीला हाणायला लावलं सन्मान आणि आमच्याकडून आवाजावाची भाषा तुम्हाला पाहिजे आणि आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंगाड्या केल्या त्याचं काय तुम्हाला सुट्टी नाही आता तर मी राजकारणात नाही या नारायणगडावरून सांगतो आपण राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही काही काही तिकडेच सांगत येत मी भोळा मी तुम्हाला सांगतो मी साधा माणूस काही काही म्हणतात मला कानात सांगितलं त्याचं कान पडत फोडू इकडे ये तू काय कानात सांगितलं तुला ते म्हणतात मला कानात सांगितलं तू राह बरोबर मराठी झाले कन्फ्यूज मी काल तिकडे गेलो होतो दौऱ्यात तिकडे लोक म्हणले सांगा बा आमच्या लग्नात सांगा तुम्ही खरंच दिलाय कारण म्हणलं नाही दिला पाय पडतोय मनानेच काही राहणार ते तिकडे उमेदवार दिलेला नाही या आंदोलनाचा कोणी फायदा घेऊ नका मला माझ्या मराठा समाजाचे लेकरं मोठे करायचे हे लेकरं मोठे होऊ द्या तुम्ही एकटे मोठे होता ना यांचं वाटोळ करू नका एक उमेदवार दिलेला नाही आपण कुठं कोणी त्या आंदोलनाचं नाव घेऊ नका महा फोटो टाकू नका मत फोट कोणत्या पक्षाने टाकलं म्हणते तो ते टाकला असलं काढायला लावा बरं का काही नाटक करतात राहू यांना बेकार कार्यक्रम आहे बरं माझ्या फोटोमुळं काय मी काय एखादा काय देव नाहीये पण त्याच्यामुळे माझं गोरगरिबाचं आंदोलन मोडून म्हणून कुणीच ते काही वापरू नका तुम्ही तिकडे निवडून या नाही तर पाडा पडा काही करा आणि मराठी बराबर कार्यक्रम करते ह्यापर्यंत नुसते मजा बघा बराबर कार्यक्रम लावा सोडूच नका हा आणि जर सगळ्या स्वरीची अंमलबजावणी नाही दिली मग पुढचा आपला जे बघा नंबर मग सगळ्या जातीने एकत्र यायचं मग पुढच्या वेळेस नाही माग पुढच्या वेळेस होऊन द्या जाऊन द्या घरी आणला सगळ्यांना आणि कसं काय प्रचाराला येतात मग त्या टायमाला आपलाच उमेदवार उभा राहणार आहे ना आता काय आपल्या गावात त्यांचं आपल्या गावात काहीच नाही पुढं बरं का नाही म्हणताना आता म्हणले हा लय जोडी दे कुंकडची कुंकड मी एक आता मध्ये बोलता बोलता बोललो म्हणलं आमक्याने चांगलं काम केलं त्याच्यात दोघाचं आडनाव सारखं चालू त्यांनी ते पुढचं नाव त्याचं कट केलं आणि त्याचं आडनावच घेतलं मग दिला एवढं व्हायरल करून ते म्हणले ते मी माझ्या पाठीशी खतरनाक कार्यकर्ता आहे बघा कार्यकर्ता इतके डोकं लावते डेंजर त्याचं नाव काढून टाकलं त्यांनी फक्त पुढचं आडनाव घेतलं त्याचं आणि त्याला व्हायरल करून सगळीकडे म्हणजे तुम्ही समाज अडचणीत येणं असं करू नका मी खरं सांगतो मला लय जीवाची बाजी लावून माझी जात एकत्र केली माझी जात आता फुटून देऊ नका काही करून फुटून देऊ नका तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तर अजिबात नाही आणि विरोध केला कुणी तरच विरोध करा बळच उगा विरोध करून अंगावर कोणाला घेऊ नका काही गरज नाही एखाद्याने विरोध केला ना त्याच्या दारात जाऊन त्याच्या मनगट लावायची ताकद आपल्या ते काय घाबरायचं काम नाही कोणाला हा पण बळच नाही आपल्याला आता मूळ विषयाकडे आपण